नमस्कार मंडळी. तर आज मी खूप दिवसातून आलू पराठा बनवायला घेतलेला आहे. तर आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आलू पराठाचा बेत होता. तर शौरला पण टिफिन द्यायचं होतं. तर आज चला म्हटलं डेली असं चपाती आणि आपण बटाट्याची भाजी देतो. पण त्यापेक्षा पोटभरीचा नाश्ता म्हणजे आलू पराठा. तर हा खूप छान असा आलू पराठा आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे. तर आपण हे आलू पराठा लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो. खूप छान हे आलू पराठा लागतो बरं का. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा हा आलू पराठा आहे. तर याचा मी लाँग व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्रिकोणी बटनावरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहू शकताय. तर इथे मी आलू पराठा छान तेल लावून इथे मी शेकून घेते. तुम्हाला जर बटर लावून शेकून घ्यायचं असेल तर तुम्ही बटरसुद्धा लावून घेऊ शकता. तर इथे मी नाही म्हटलं तरी एक 10-12 तरी आलू पराठे आपले होतात सहज. तर सर्वजण 2-2 पराठे म्हटले की नाही, सकाळचा हा पोटभरीचा नाश्ता. तर मस्त इथे मी आलू पराठा भाजून घेते. तर अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आणि खायला एकदम टेस्टी असा आलू पराठा लागतोय. तर खूप छान लागतो बरं का. माझ्यासुद्धा हा आवडीचा आहे. तर शौर्यचं पण खूप आवडीचं आहे. पण याच्यासोबत शौर्यला टोमॅटो सॉस खायला आवडतं बरं का ह्या आलू पराठासोबत. पण आज मी फक्त दही आणि आलू पराठा देणार आहे खाण्यासाठी. तर मस्तपैकी इथे बघा तुम्ही पाहू शकता आपला आलू पराठा किती छान फुगलेला आहे. अगदी खरपूस असा झालेला आहे. तर जिभेवर विरघळणारा आणि दिवसभर असा मऊ लुसलुशीत राहणारा हा आलू पराठा इथे मी बनवलेला आहे. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर खूप छान इथे आपला आलू पराठा तयार झालेला आहे. तर चला मी सर्वांना आता आलू पराठा देते खायला. गरमागरम आलू पराठा आणि दही. आहा! खूप म्हणजे खूप छान टेस्ट. तर इथे मी आहोंना दिलं, शौरला दिलं, बाबांना सर्वांना दिलं आणि नंतर मी इथे बसलेला आहे. तर आज त्यांचा आज उपवास आहे म्हणून मी इथे मी आहोंसोबतच इथे मी सकाळच्या नाश्त्याला बसलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय.